जम्मू काश्मीरमधील पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याला आज 1 वर्ष पूर्ण झालंय। मात्र या दहशतवादी हल्ल्यानं जे पडसाद उमटवले ते आजही पर्यटन क्षेत्रांवर दिसतात। इथल्या प्रसिद्ध आरू व्हॅलीकडे पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात पाठ फिरवल्याचं चित्र आहे। पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 22 एप्रिल 2026 रोजी तब्बल 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। 1 वर्षामध्ये पहलगामना बरेच वाईट आणि चांगले दिवस पाहिलेले आहेत। मी सध्या पहलगामच्या नजीक असलेल्या आरू व्हॅली परिसरामध्ये आहे। पृथ्वीवरील स्वर्ग अशी या आरू व्हॅलीची ओळख आहे आणि त्यामुळे देश विदेशातून, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून, देशभरातील बरेचसे लोक आहेत, पर्यटक आहेत जे या ठिकाणी येत असतात। इथल्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये काही वेळ, काही क्षण घालवण्यासाठी इथे येण्याचा त्यांचा मानस असतो। मात्र आज आपण पाहतोय की 1 वर्ष पूर्ण होऊन देखील आरू व्हॅली पर्यटकांनी भरलेली नाहीये। या ठिकाणी अगदी बोटावर मोजण्या इतकेच पर्यटक पाहायला मिळतात। जी व्हॅली या ठिकाणी पर्यटकांनी पूर्णपणे बहरून जायची, फुलून जायची, ती व्हॅली आज अगदी शांत आहे, कारण पर्यटकांनी या ठिकाणी पाठ फिरवलेली आहे। त्यामुळे जे छोटे मोठे व्यावसायिक आहे, ज्यांच्या हातावर पोट आहे, त्यांच्यावर बेरोजगारीची टांगती तलवार अजूनही कायम आहे। एकंदरीतच यातून राज्य सरकार, इथलं जे राज्य सरकार आहे किंवा केंद्र सरकार कशा पद्धतीनं माग काढणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, आरू व्हॅली, पहलगाम।